थँक्यू डीजे. चला बालाजी 11 विरुद्ध नवतरुण डोंगरपाडा. एक सलामीची जोडी, एक मोठी जोडी. सलामीची जोडी आकाश गरज आणि श्रेयस गुरव. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मार विचार केला तर चला बालाजी 11 विरुद्ध नवतरुण डोंगरपाडा. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू. हो, पंचांनी टॅपचा इशारा करून दाखवलाय. एगिरी धावने श्री गणेश झालाय बालाजी 11 या संघाचा. चला श्रेयस गुरव विचार केला तर एक मोठा एक अष्टपैलू खेळाडू आहे. लॉंगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि चुकी 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 घडली आणि चेंडू ट्रॅव्हल करतो सीमा रेषा पार. देऊया डीजे एक हलकी संधी. कमान डीजे. थँक्यू. चला एक हलका चौकार आला कुठेतरी. श्रेयसला आता कुठेतरी कॉन्फिडन्स वाढला असेल. एक चौकार आला त्याच्या बॅटमधून. 2 चेंडू 5 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना दिसतंय नवतरुण डोंगरपाडा संघाचे. फुल टॉस चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 5 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू 6 धावा. चार चेंडू 6 धावा. दोन्ही खेळाडू अष्टपैलू खेळाडू. IPL ची स्पर्धा दोन्ही या खेळाडूंनी गाजवली होती. असे दोन्ही अष्टपैलू खेळाडू आपण बघू शकता. सलामीची जोडी बालाजी 11 या संघाकडून. सुरेख गोलंदाजी मार विचार केला तर एक अनुभव आहे. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 5 चेंडू 6 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेले 7. घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकू एक संगीत. थँक्यू. गोलंदाजी मारवरती आला. फक्त 7 धावा झालेल्या आहेत बालाजी 11 या संघाचा. चला थोडी घाई करायची आहे. पंच सुरू काहीतरी नियम समजवताना. एक अनुभवी पंच आहेत हेमल बावसर आणि सुरू. दोघांना या क्रिकेटच्या
सोनू. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता होताना आता इक्वेशन ऍज इट इज बॉल टू बॉल झाले. एक चेंडू आणि 7 धावा. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पण निर्धाव चेंडूचे लगातार 2 निर्धाव चेंडू. फुल टॉस चेंडू होता पण पुरेपूर फायदा असा दिसला नाही. धावसंख्येचा विचार एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. ओपन मध्ये ओव्हरआर्म खेळताना आपण बघू शकता मुकुलला एक चांगलं क्षेत्ररक्षक आणि टर्फ क्रिकेटमध्ये एक वेगवान गोलंदाजीसाठी जाणलेला मुकुल फाईन लीगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना बघू शकतात आपण. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मुकुलकडे चेंडू होते. डायरेक्ट हिट असतात कुठेतरी हादरा लागला असता बालाजी इलेव्हन या संघाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 4 चेंडू आणि 9 धावा. हा मुकुलने बरोबर उल्लेख केला. मी फेकेन तर जाईल तिथपर्यंत कारण की तो सुमित ढेकले यांच्या हाताखाली वाढलेला मुकुल वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सर रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये त्यांचा थ्रो आहे म्हणून त्यांनी उल्लेख केला मी फेकेल तर जाईल तिथपर्यंत. पुन्हा एकदा स्वीप. सर क्षेत्ररक्षण दोन्ही फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवले. 5 चेंडू 10 धावा. दोन्ही फलंदाजांना कुठेतरी पूर्णपणे बांधून ठेवलेले आहे. 5 चेंडू 10 धावा झालेले आहे. आता डगआउट मध्ये तरी सुद्धा शांतता झाली आहे. सामना सुरू होता तेव्हा मितू धीरू सगळेजण आवाज होता पण आता कुठेतरी शांतता त्यांच्या डगआउट मध्ये सुद्धा दिसते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. चला गोलंदाजीवर त्यांनी पहिलं षटक सुंदर हाताळलं. तसा धर्म आलेला आहे पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक घेऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. सुरेख थ्रो होता पण एक चांगलं रनिंग दिसला आकाश घरत यांच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 15. एक चेंडू 15 धावा. नवतरुण डोंगरपाडा संघ एक चांगलं क्षेत्ररक्षण त्यावरून विचार केला तर एक चांगली गोलंदाजी सुद्धा दिसते नवतरुण डोंगरपाडा या संघाकडून. बालाजी इलेव्हन दोन्ही सलामीचे मोठे फलंदाज आहेत. दोन्ही फलंदाजाला कुठेतरी बांधून ठेवले पूर्णपणे. आणि पंचांनी नोचा इशारा. एक रिव्हर्स स्वीपचा फटका. ओके डिसिजन कॅन्सल केलेले आहे. फक्त सिंगल धावेने संतुष्ट राहावे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली 16 रन ऑन बोर्ड. 16 धावा झालेल्या आहेत. धर्मा एक अनुभवी गोलंदाज. धर्मांचा विचार केला तर अनुभवी पूर्णपणे क्रिकेटच्या पडल्यावरचा अनुभव दाखवून देताना सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळले. 2 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. थँक्यू. 3 चेंडू 20 धावा झालेले आहेत. 3 चेंडू 20 धावा. चला चौकारांची आतिषबाजी दिसेल का आकाश गर्द यांच्या बॅट मधून. त्यांच्या यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या धर्मा यांनी एक सुरेख गोलंदाजी. कमान डीजे.
एक डीजे घेऊन टाका. एक डीजे घेऊन टाका. 1 वर्षाचा. थँक्यू. 4 चेंडू 20 धावा झाल्या. आकाश गरज यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विजू पाटील स्वतः आलेले आहेत. चला एक अनुभवी बॅटर स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मारो विचार केला सुद्धा एक अनुभव. क्रिकेटच्या पडल्यावरती अनुभव काय असतो पूर्णपणे दाखवून दिलाय. चला फक्त बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एकेरी धावसंख्येत 21. शेवटचा चेंडू मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा झालेल्या आहेत. आता श्रेयसच्या खांद्यावरती कुठेतरी जबाबदारी वाढलेली आहे. लॉंग ऑन वरतून आवाज येतोय यष्टीरक्षकांसाठी. स्टेप बग स्टेप मारतोय. एक रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता पण तो शॉट कुठेतरी फसला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 21 रन ऑन बोर्ड. घेऊया छोटासा ब्रेक. प्रवीणदादा पाटील यांच्याकडून ऐकूया एक सुमधीर संगीत. थँक्यू. चला तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 21 रन ऑन बोर्ड. 21 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतो सीमारेषा पार. कमान डीजे. थँक्यू. चला धावसंख्येचा विचार केला तर 25. विजेंद्र पाटील यांच्या क्षमता आहे. मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि लॉंग ऑफच्या दिशेने ज्ञानेश स्वतः क्षेत्ररक्षण. धावसंख्येचा विचार केला तर 25 रन ऑन बोर्ड. आणि पुन्हा एकदा हेमल भावसर आपल्याला टेबल पुसून दाखवताना ट्रेन ट्रॅव्हल करतो सीमारेषा पार. कमान डीजे. ट्वेंटी 30-30. टॅप टॅप टॅप. बॉक्स क्रिकेटमध्ये पहिला विचार केला तर कारण तर आधी म्हणजे जेव्हा ज्ञानेशदा वगैरे खेळायचे अनुभवी खेळाडू जेव्हा क्रिकेटचा तेव्हा बॉक्स क्रिकेटमध्ये त्या विजेता पण खेळत असेल तेव्हा कुठेतरी चौकार असायचा टॅपसाठी. पण आता कुठेतरी नवीन रूल्स क्रिकेट कुठेतरी पूर्णपणे बदलताना दिसते. हा टॅप फक्त आता सिंगल. पंचांचा इशारा. सीमारेषा पार आहे. चेंडू. कमान डीजे. तीन चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला क्षेत्ररक्षण. थ्रो सुद्धा चांगला होता. कुठेतरी एक मोठा विकेट घेण्याचा प्रयत्न होता. मुकुलने उल्लेख केला होता मी थ्रो मारेन तर डायरेक्ट बाहेर जाईन. एक वेगवान थ्रो दिसला आणि डगआउट मधून कुठेतरी त्याला प्रोत्साहन केले जाते वाटते. 36 रन ऑन बोर्ड. चौथ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा झालेल्या आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक डीबीएन लाईव्हच्या ओनर यांच्याकडून एक संगीत.
36 रन ऑन बोर्ड. थँक्यू DJ. चला शेवटचा षटक स्वतः ज्ञानेश घेऊन आलेले आहेत आपल्या संघासाठी. आणि पहिलाच फुलटॉस चेंडू, पूल मारण्याचा प्रयत्न, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आहे तिथे 36 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा टॅब, आधीच उल्लेख केला होता टॅबचे खूप कुठेतरी शौकीन असतील गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा. चला श्रेयस गुरव स्ट्राईकवर येते. 37 रन ऑन बोर्ड. 4 चेंडू मार्गस्थ. चौकारांची आतिषबाजी कुठेतरी आता श्रेयसच्या बॅटमधून दिसली पाहिजे बालाजी 11 या संघाला. आणि बॅटची एज, एक चांगलं क्षेत्ररक्षण श्रेयस तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन DJ. थँक्यू DJ. जे नियम आहेत त्यांचं पालन करायचं आहे. मितेश पाटील, विनंती असेल, तुम्ही एक मोठे खेळाडू आहेत, जे नियम असतील त्यांचं पालन करायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये भले गावकप खेळत असतील, पण एक खेळाडूची एक ओळख असते, रिस्पेक्ट असते पूर्णपणे आपल्या संघासाठी. चला मितेश पाटील स्ट्राईकवरती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जास्तच मोठा खेळला, चेंडू जातोय सरळ षटकाराला. कमॉन DJ. चला धावसंख्येचा विचार केला तर 4 चेंडू, 37 रन बोर्ड. कुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये मितेश पाटील यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा टॅबचा सहारा, टॅब टॅब आणि एकेरी धाव्याने संतुष्ट राहावं लागेल. शेवटचा चेंडू मार्गस्थ. धावसंख्येचा विचार केला तर 38 रन ऑन बोर्ड. हा शेवटचा चेंडू, 38 धावा झालेल्या आहेत. एक चांगलं कमबॅक दिसलं आपल्याला नवतरुण डोंगरपाडा या संघाकडून. बालाजी 11 या संघाला कुठेतरी पूर्णपणे बांधून ठेवलं. विजेंद्र पाटीलचा विचार केला तर तिसऱ्या षटकात चौकारांची आतिषबाजी त्यांच्या बॅटमधून दिसली. वैयक्तिक 3 चौकार ठोकले होते, परंतु एक चांगला कमबॅक ज्ञानेश यांनी आपल्या संघासाठी करून दाखवला. नवतरुण डोंगरपाडा या संघासाठी एक चांगला कमबॅक करून दाखवला. या षटकाचा विचार करता या षटकात फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 विकेट. श्रेयस आणि मितेशचे 2 मोठे हादरे लावून दिले आणि 2 धावा फक्त दिल्यात. एक सुरेख गोलंदाजी ज्ञानेश यांच्या माध्यमातून दिसते आपल्या संघासाठी. नवतरुण डोंगरपाडा आणि सुरेख गोलंदाजी. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथे स्टॉप झाली 37 वरती. एक 38 धावेचा अंधार असणार आहे. 38 धावा झालेल्या आहेत. 39 रनचं टार्गेट असणार आहे नवतरुण डोंगरपाडा या संघाला. घेऊया छोटासा ब्रेक, ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. चला एक 39चं आव्हान असणार आहे नवतरुण डोंगरपाडा या संघासाठी. चिंटू आणि मुकुलची जोडी, सलामीची जोडी नवतरुण डोंगरपाडा या संघाकडून बघू शकतात आपण. आणि बालाजी 11 या संघाचा विचार केला तर गोलंदाजी मारवरती कुशल, नेहमीच बॉक्स क्रिकेट असू दे का ओपन क्रिकेट असू दे, नेहमी पहिलं षटक ज्याच्याकडे असतं असं कुशल गोलंदाजी मार्गवरती. चला धावसंख्येचा विचार केला तर श्री गणेश होण्याआधीच एक खेळाडू कुठेतरी कमी झाला. चला यष्टीरक्षक कुठेतरी क्षेत्ररक्षण लावून झालं असेल तर सामन्याला सुरुवात करायची आहे. कुशल गोलंदाजी मारवरती नवतरुण डोंगरपाडा, चेंडू आणि मुकुलची जोडी सज्ज. पहिला चेंडू श्री गणेशा झालेला आहे एकेरी धावेने. .39 धावेचं आव्हान असणाऱ्या नवतरुण डोंगरपाडा या संघाला. एक चांगली गोलंदाजी पूर्ण कुठेतरी बॉलला कुठेतरी स्विंग मिळतोय कुशलच्या. कव्हरवरती फिल्डिंगला म्हणजे कुठेतरी वाईड यॉर्करचा सहारा घ्यायला वाटतं आता कुशल. फुल टॉस चेंडू, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला हिट, डायरेक्ट हिट तर लागला पंचांकडे दादा मागितली जाते. एक चांगलं थ्रो बघितलं श्रेयस गुरव, एक अष्टपैलू खेळाडू आहे. का वारंवार हा खेळाडू चर्चेत असतो दाखवून देताना क्षेत्ररक्षण करताना सुद्धा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 3 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न पण मुकुल तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. कमॉन डीजे. थँक्यू. चला पहिला आदरा मुकुलच्या रूपात मुकुलची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश स्वतः आलेले आहेत. 4 चेंडू 3 धावा. ऑफच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण, एक चांगला थ्रो आणि थ्रो कलेक्ट सुद्धा यष्टी रक्षकाने एक चांगला गेला.
5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू मार्गस्थ. पहिल्या षटकातील धावसंख्येचा विचार केला तर 4 रन ऑन बोर्ड आणि एक पहिला हादरा मुकुलच्या रूपात लागलाय नवतरुण डोंगरपाडा या संघाला. फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. सॉरी, लॉंग ऑफ वर मारलेला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहेत 5. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया एक सुमधीर संगीत. थँक्यू. 5 धावा. चला, क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी बदल दिसतोय. चेंडू आणि ज्ञानेश स्ट्रेट झोन आणि वीक झोन माहिती असेल, कारण की एकाच गावातील संघ असतील. गावकपची स्पर्धा. सुरेख गोलंदाजी आकाशजी गरज आणि यष्ट उद्ध्वस्त केलं चिंटू यांच्या कमांडीचे. थँक्यू. चला, आकाशजी घरात पहिल्या चेंडूवरती येऊ यष्ट उद्ध्वस्त केलं चिंटू यांच्या. आता ज्ञानेश्वर यांच्या खांद्यावरती कुठेतरी जिम्मेदारी वाढली असेल. अनुभवी खेळाडू आहेत. खेळपट्टीचा खूप अनुभव या दोन्ही खेळाडूंना. यष्टीरक्षक आहे, उत्साही यष्टीरक्षक आहेत. पहिला चेंडू यष्टीरक्षकांनी कुठेतरी जसाच उल्लेख केला होता तसंच कुठेतरी झालं. पहिला चेंडू चांगला चेंडू. त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढलेला आहे. एकेरी धाव्याने धावसंख्येवर 2 चेंडू 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. ज्ञानेशच्या खांद्यावर कुठेतरी आता जिम्मेदारी वाढलेली आहे आपल्या संघासाठी. फुलटॉस चेंडू स्वीप मारण्याचा प्रयत्न. फक्त दिशा दाखवली. एकेरी धाव्याने धावसंख्येवर 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. बालाजी 11 विरुद्ध नवतरुण डोंगरपाडा. एक जलद गतीने गोलंदाजी दिसते आकाश गरज यांच्याकडून आपण बघू शकतात. एकेरी धाव्याने धावसंख्येवर 4 चेंडू 8 धावा. हिनारे 2 चेंडू असतील. ज्ञानेश स्ट्राईक एंडवरती आहे. या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल का सिंगल डबलनी थांबावं लागेल. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगत होते. कुठेतरी बॅट्समॅनला बेट करण्याचा प्रयत्न होते. यासाठी यष्टीरक्षकाची भूमिका काय असते ना ते धीरू पाटील पूर्णपणे दाखवून देताना. सुरेख गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 8 रन ऑन बोर्ड. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकू एक सुमधीर संगीत.
थँक्यू डीजे. चला श्रेयश गुरव आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक कुठेतरी चुकी करतोय, चुकीचं रूपांतर होतोय, चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली 12. पहिला चेंडूवर कुठेतरी क्षेत्ररक्षकांकडून साथ नाही मिळाली, त्यानंतर चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. धावसंख्या झाली ती 12. आता कुठेतरी गोलंदाज कुठेतरी बेट झालेले आहेत, कॉन्फिडन्स कुठेतरी हलतो. कारण की पहिला निर्धाव चेंडू होता, त्या निर्धाव चेंडूवरती कुठेतरी साथ मिळाली असती तर कुठेतरी कॉन्फिडन्स असतं नाटूकडे. धावची संधी पण चेंडूच काही कलेक्ट नाही झाला. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन बोललेली आहे 2 चेंडू 14 धावा. ॲज इट इज बॉल टू बॉलचं इक्वेशन झालेलं आहे. नो चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करते इनटू द गॅप सीमारेषा पार. कम ऑन डीजे. दोन चेंडू 19 धावा. यष्टीरक्षकाची भूमिका खूप कुठेतरी प्रेक्षकांना मन जिंकूया. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण. मितेश पाटील यांच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण. स्टेजवरून सुद्धा त्यांना टाळ्या आलेल्या. फॅन बेस आहे या खेळाडूचा सुद्धा. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 3 चेंडू 20 धावा. आता 21 रन ऑन बोर्ड. 3 चेंडू 21 धावा. पंचवीस धावा झाल्या. हे महत्वाचे षटक आहे. जेव्हा T20ची मॅच असते तेव्हा 19वं षटक जसं महत्वाचं असतं ना, तसं आता 5 षटकांचा हा सामना आहे. 5व्या षटकापेक्षा इम्पॉर्टंट हे 4थं षटक असणार आहे. कारण की या षटकात काय घडेल त्यानंतर 5व्या षटकावरच्या गोलंदाजावरती विश्वास करू शकतो. कारण की किती धावा त्या 5व्या गोलंदाजीसाठी ठेवणार आकाश घरत, हे निर्णायक षटक घेऊन आलेत आपल्या संघासाठी. 12-14ची ही मॅच आहे. 12 चेंडू 14 धावा. डगआउट मधून आवाज आला बॉल टू बॉल सुद्धा चालेल. चला निर्णायक षटक आकाश घरत घेऊन येताना ज्ञानेश नॉन स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. आपल्या संघाची बॅट घेऊन, आपल्या खांद्यावरती एक जबाबदारी घेऊन. मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्येचा विचार केला तर एकेरी धावेने धावसंख्येत वर 26 धावा. 1 चेंडू 26 धावा. फुल टॉस चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चेंडू ट्रॅव्हल करतो. टाळ्यांचा आवाज सांगू शकतो सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. एक चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्येचा विचार करतात 31 रन बोर्ड. आता समीकरण बदल 9 चेंडू आणि 8 धावाची गरज असणार आहे. 9 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे.
नवतरुण डोंगरपाडा या संघाला ते विचार करत बालाजी 11ला डिफेन्स करत आहे. फुल टॉस चेंडू होता, भिरकावून दिलाय सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. सामना झाल्यानंतर डगआउट कडे बाबू यांच्यावर कॅमेरा मागायचा एक चांगला स्टेप दाखवतात. जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज आणि कुशल चेंडूवर येतोय. हा ना हा ना हा ना आणि शेवटी ना म्हणजे निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचा चेंडू मार्गस्थ असतील. एक जुगलबंदी दिसते. फुल टॉस चेंडू होता, भिरकावून देण्याचा प्रयत्न होता पण निर्धाव चेंडूची सांगता. चला डीबीएन लाईव्हचे ओनर प्रवीण दादा पाटील आपण बघू शकता. कॅमेरामॅन सुद्धा आहेत आणि आता सुद्धा प्रथमतः डीजेची भूमिका निभावत आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून आभार असतील. थँक्यू डीजे. 6 चेंडू आणि 4 धावा पाहिजे असतील. कुमार पाटील गोलंदाजी मारवरती. 6-4 ची ही मॅच. चला ज्ञानेश आणि पहिल्या चेंडूवरती चौकार मारलाय. कॉंग्रॅच्युलेशन नवतरुण डोंगरपाडा अँड हार्ड लक बालाजी 11 हा संघ. तुमच्या नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मुकुल आणि धीरू जुगलबंदी. घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया सुमधीर संगीत. थँक्यू. चला अर्ना 11